मंडळी, मी पन्ना ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा. महायुती सरकार हे पलटी सरकार होतं आहे का? ते आपल्या जाहीरनाम्यात जे वचन मतदारांना दिलं आहे त्यावरून पलटी मारतं आहे का? असं एक चर्चा सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, शेतकऱ्यामध्ये सुरू आहे, लाडकी बहीणमध्ये सुरू आहे. सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का, असं ही गाणं महायुती संदर्भात गायला जातं आहे. कारण महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, लाडकी बहिणीला 1500चं 2100 करू असं एक आश्वासन दिलं होतं आणि त्या जोरावर महायुती सरकार हे सत्तेत आलं. मात्र नंतरच्या काळामध्ये महायुती सरकारने या संदर्भात पलटी मारल्याचं आपल्याला दिसतंय. हिवाळी अधिवेशन आणि आताचं नुकतंच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या दोन्ही अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल आणि लाडक्या बहिणीला 1500चे 2100 होतील असं वाटत होतं. अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. कर्जबाजारी जो शेतकरी मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्याला दिलासा मिळेल. मात्र या दोन्ही आश्वासनावरून महायुती सरकारने पलटी मारली आणि या शेतकरी वर्गामध्ये आणि लाडक्या बहिणीमध्ये त्यांच्या नाराजी पसरली. आता या संदर्भात महायुतीचे जे नेते आहेत ते चालढकलपणा करतायत. राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली झाल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी करू आणि लाडकी बहिणीला 2100 करू असं एक त्यांच्याकडून बोललं जात आहे. मात्र या संदर्भात आता शेतकऱ्यांचा, लाडकी बहिणीचा आणि जनतेचा महायुती सरकारवर विश्वास राहिला आहे का, यावर शंका उपस्थित केली जाते. नुकतंच अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई देण्याचं आश्वासन दिलं आहे आणि 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल असंही सांगितलं जातं आहे. मात्र शेतकऱ्यांच्या या प्रकरणात तीव्र प्रतिक्रिया आहे. कारण हे सरकार जे आहे, महायुती सरकार, हे भरवशाचं राहिलेलं नाही. महायुती सरकारने जे जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं होतं, शेतकऱ्यांनी आपलं कर्ज भरलेलं नाही आणि कर्जाचा डोंगर शेतकऱ्यांच्या माती आहे. शेतकऱ्यांना महायुती सरकार कर्ज माफ करील अशी आशा होती. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशन संपत असतानाही शेतकऱ्यांना कर्ज माफ केलेलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा आता या सरकारवर भरोसा राहिलेला नाही आणि तीव्र संताप शेतकऱ्यामध्ये आणि लाडकी बहीण आणि बेरोजगारांमध्ये आपल्याला या सरकारच्या विरोधात दिसतोय. आणि हे सर्व महत्त्वाचे मुद्दे सोडून इतर प्रकरणावर महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चा सुरू आहे. इतर प्रकरणामध्येच हे सरकार गुंतलेलं आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांचा हत्या प्रकरण असो, ती परभणीचं एका मुलाचा पोलीस कोठडीतील मृत्यू असो, स्वारगेटचं बलात्कार प्रकरण असो, आता पुन्हा ते एक कामरा यांनी जे गीत गायलं त्यामध्ये पुन्हा आता सरकार यावरच अधिवेशनामध्ये चर्चा करते आणि या सर्व सुडाची भावना या सर्व पक्षामध्ये एकमेकांच्या विरोधात सुरू असून यामध्ये महाराष्ट्राचं नुकसान होतं आहे का, महाराष्ट्राचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी हे सरकार प्रयत्न करत आहे का आणि त्यासाठी नेमकी काय करतं आहे हेही जनतेच्या समोर यायला तयार नाही. कारण जे महत्त्वाचे मुद्दे आहेत तेही सोडवण्यासाठी महायुती सरकार पुढाकार घेत नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि लाडकी बहीण योजना हे दोन महत्त्वाचे मुद्दे सध्या तरी सरकारसमोर होते आणि त्यावरून या सरकारने पलटी मारल्याचं दिसतंय आणि इतर विषय या प्रकरणात येत आहे, राज्यासमोर येत आहे. औरंगजेबाच्या कबरीचा विषयही नुकताच गाजतोय. छत्रपती शिवाजी महाराजावरही मोठ्या प्रमाणात त्यांना बदनामी करणारं वक्तव्य केलं गेलं आणि या सर्व प्रकरणातच महाराष्ट्राचं राजकारण सध्या आपल्याला घुमताना दिसतंय. आणि जे महत्त्वाचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा आणि लाडकी बहिणीचा, बेरोजगारीचा, शिक्षण, आरोग्य,
हे जे महत्त्वाचे विषय आहे हे दुर्लक्षिले जात आहे. त्यामुळे महायुती सरकार हे बहुमताने येऊनही आणि महायुती सरकारचं केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही हे महत्त्वाचे प्रश्न सोडवले जात नाही. आता मराठा समाजही पुन्हा एकत्र येताना दिसतोय. नुकतीच मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाची बैठक झाली. मराठा समाजाला आरक्षण द्यावं यासाठी पुन्हा एकदा तीव्र आंदोलन होण्याची शक्यता आहे. महायुतीने मराठा समाजाचं आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो गांभीर्याने घेतलेला दिसत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मराठ्याचा संघर्ष हा सरकारसोबत होणार आहे. आणि हे जे गेले 3 महिने महायुती सरकारचे या नसत्या भानगडीमध्ये गेलेले आहे ते आता येणाऱ्या काळात आपल्याला पुन्हा तीव्र होताना दिसत आहेत का? औरंगजेबाच्या कबरीचा एक विषय काढला गेला आणि हे असेच प्रकरण, असेच या महत्त्वाचे विषय सोडून इतर विषयावर अधिवेशनात चर्चा होताना दिसते आणि एकमेकाचे प्रकरणं उकरून काढण्याचं काम केलं जातं. यामध्ये आदित्य ठाकरे यांचं एक प्रकरण विधानसभेमध्ये गाजलं आणि हे सर्व प्रकरण सुरू असताना, हे सर्व प्रकार सुरू असताना शेतकऱ्यांना काय हवं आहे, बेरोजगारांना काय हवं आहे आणि ग्रामीण भागामध्ये जे शेतकरी त्यांच्या शेताला, त्यांच्या पिकाला भाव मिळालेला नाही. सोयाबीनला 6,000चा भाव देणे अपेक्षित असताना 3,000 रुपयाच्या भावाने शेतकऱ्याला आपली सोयाबीन विकावी लागली. आणि आता पुन्हा कर्जबाजारी झालेले असताना कर्जमाफीचं जे आश्वासन दिलं गेलं होतं तेही पाळलं नाही. त्यामुळे या सरकारवर शेतकऱ्यांचा भरोसा राहिलेला नाही. शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की या महायुती सरकारने आम्हाला फसवलेलं आहे. लाडक्या बहिणीचं तेच म्हणणं आहे. आणि हे सर्व होत असताना महायुती सरकार नेमकी करतं काय असा प्रश्न उपस्थित होतोय. आपणही आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. महायुती सरकार जनतेला फसवतोय का? आणि की हे जे महत्त्वाचे निर्णय आहेत ते घेण्यासाठी महायुती सरकारला जनतेने वेळ द्यावा का, शेतकऱ्यांनी वेळ द्यावा का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद. थांबतो.